गणेश भक्त जमलेले आहे। आणि गिरगाव चौपाटी या ठिकाणून आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आमच्या सोबत जोडल्या गेल्या आहे। ज्योत्स्ना, थोड्याच वेळात लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल, काय माहिती? अगदी बरोबर आहे। लालबागचा राजा जो सर्वांचा आवडता आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाला आता अखेरचा निरोप देण्यासाठी जे आहे ते मोठ्या संख्येनं जनसागर मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला आहे। माझ्या मागे पण आपण बघू शकता की अनेक भाविक जे आहेत ते अद्यापही लालबागच्या राजाच्या शेवटच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं गिरगाव चौपाटीला येताना पाहायला मिळतात। आणि खास करून लालबागच्या राजासाठी आपण बघू शकतो काही लालबागचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याकडे। दादा, काय सांगाल की लालबागच्या राजाचा आता निरोप द्यायची वेळ आलेली आहे, काय भावना आहेत नेमक्या, काय सांगाल? आपण बघतोय की अनेक गणेश भक्त जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत, मात्र पोलिसांनी केलेल्या आव्हानानुसार जे आहेत ते लहान मुलांना समुद्र किनाऱ्यावरती येऊ नका, रस्त्यापर्यंत ठीक आहे, मिरवणुकीच्या सहभागीपर्यंत ठीक आहे, मात्र एक सुरक्षेच्या दृष्टीनं लहान मुलांना जे आहे ते समुद्र किनाऱ्यापासून दूर ठेवण्याचं आव्हान जे आहे ते सातत्याने मुंबई पोलिसांकडनं आणि मुंबई BMC कडनं करण्यात येत आहे। त्याचबरोबर गिरगाव चौपाटीच्या जर आपण या ठिकाणी पाहिलं की आतमध्ये लालबागच्या राजाची शेवटची आरती झाली, लालबाग राजाला निरोप देण्याची वेळ आली, अनेक गणेश भक्त जे आहेत त्याच्यामध्ये सामील झाले आणि त्याच मध्ये जे आहे ते मोठ्या संख्येनं मुंबई पोलिसांची सुरक्षा जी आहे ती सुद्धा पुरवण्यात आली। दादा, काय सांगाल, लालबागचा मिरवणुकीमध्ये सहभागी झाला होता का? हो। कसं वाटलं, काय दरवर्षी येतं का? दरवर्षी असतो। अनुभव म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव असतो, जे आता पुढच्या वर्षी परत येणारच आहेत ते माहितीच आहे, बट ते एक मनात असतो की राजा जातोय, 11 दिवस एवढा आम्ही बघितलं राजाला आणि एवढं। किती तास झालं तुम्ही या मिरवणुकीमध्ये सहभागी झाला होता? कारण लालबागच्या राजाची मिरवणूक म्हणजे अक्षरशः 24 तासांपेक्षा जास्त वेळ झाला। 7 वाजल्यापासून तिकडे होतो, काल सकाळी 7 वाजल्यापासून सकाळी, आणि आजपर्यंत आज सकाळी 8, 9, 10 झालेत, तेव्हापर्यंत एन्जॉय केलं राजाची मिरवणूक जसं पाहिजे तसं, फुल एकदम नाचलोय, राजाबरोबर आलोय, चाललोय, पूर्ण दिवसभर राजाची सेवा करत मजा करत आलोय। काय सांगाल, 24 तास झालं तुम्ही म्हणजे जागरण करत आहात, काल सकाळपासून 7 पासून तुम्ही घराच्या बाहेर आहात, मिरवणुकीमध्ये सहभागी झालात, पण कुठेही थकवा वगैरे दिसत नाही, उत्साह अजून द्विगुणित झालेला दिसतोय? एक श्रद्धा असते एक राजाच्या प्रती आमच्या, तेवढं त्याच्यामुळे, बाकी राजा आहे म्हणून आम्ही आहे तसंच। अच्छा, काय सांगाल की यावर्षी लालबागच्या राजाचं काय विशेष रूप पाहायला मिळालं? विशेष रूप म्हणजे बघा, दरवर्षीप्रमाणे राजाचं रूप बघायला गेलं तर सेम आहे, फक्त त्याचा अवतार चेंज होतो, म्हणजे मागचं बघा आता ह्या वर्षी तो ते विठ्ठलच्या त्याच्यामध्ये हे करत होता, बाकी असं काय नाही, बाकी फेसवरती आहे सगळं, तुम्ही दरबारात एंट्री मारली तर तो एकदम सुखच मिळणार, तुम्ही सगळे दुःख विसरून जाणार त्याच्या मागे। नक्कीच आपण बघतोय की भाविक जे आहेत ते गणेश भक्त जे आहेत ते अगदी म्हणजे 24 तासपेक्षा जास्त झालेला आहे, मात्र उत्साहामध्ये कुठेही कमी नाही आहे, इनफॅक्ट उत्साह द्विगुणित झालेला पाहायला मिळतं। माझ्या मागे सातत्याने मोठ्या संख्येनं गणेश भक्त जे आहेत ते याच रस्त्यावरून गिरगाव चौपाटीच्या अगदी समोर आपण उभे आहोत आणि मोठ्या संख्येनं गणेश भक्त जे आहेत जे काल सकाळी 7 वाजता लालबागच्या राजाच्या मिरवणुकीसाठी घराच्या बाहेर पडले होते, लालबागच्या राजाची मिरवणूक होईपर्यंत इथे आले होते आणि आता शेवटचा निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीच्या शेवटच्या लालबागच्या आरतीमध्ये सुद्धा जे आहे ते सहभागी झाले आणि लालबागच्या राजाचं थोड्याच वेळात आता विसर्जन जे आहे ते केलं जाईल, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या डोळ्यात त्या गणेशाला, त्या गणरायाला साठवायचं असतं, लालबागच्या राजाला साठवायचं असतं आणि हाच उत्साह तरुणाईमध्ये जो आहे तो मोठ्या संख्येनं पाहायला मिळतो। गणरायाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबाग परळ या भागातले जे नागरिक आहेत त्यांचा हा गणेश उत्सव नाही म्हणता येणार, तर संपूर्ण भारताचं लक्ष वेधून घेणारा, परदेशी नागरिकांचं लक्ष वेधून घेणारा असा हा गणेश उत्सव आपल्याला मुंबईच्या लालबाग परळमध्ये पाहायला मिळतो। आणि माझ्या मागे अजून पण म्हणजे जे काही मंडळाचे कार्यकर्ते असतील ते तर आहेच, मात्र मोठ्या संख्येनं जे अनेक सामान्य नागरिक जे आहेत ते सुद्धा सहभागी झालेलं असतं आणि त्यांच्या अंगावरती काय सांगाल, बोलला तुम्ही, काय सांगाल? आपण बघतोय की या ठिकाणी अनेक महिला सुद्धा ज्या आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे आपण बघतो की सहभागी होताना खास करून जे लालबाग लालबाग परळ भागातले लोक असो किंवा गणेश भक्त असो त्यांनी विशेष करून जे आहे ते पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेले आहेत, गुलाल उधळलेला आहे आणि या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। मुंबईचे जे आहेत ते मुंबईच्या नागरिकांसाठी हा विशेष पर्वणीचा सण असतो। दादा, काय सांगाल की आज लाडक्या बाप्पाला निरोप द्यायची वेळ आलेली आहे, काय भावना आहेत नेमक्या? 10 दिवस आपण मनोभावे सेवा केल्या बाप्पाची आणि आज निरोप देतोय।
मेन म्हणजे आता कोकणातला म्हणजे हा सण मोठा सण उत्सव साजरा केला जातो म्हणजे गणेशोत्सव. आणि हा सण म्हणजे मुंबईमधला सगळ्यात मोठा सण साजरा केला जातो म्हणजे नवरात्र गणेशोत्सव हा यापैकी हा गणेशोत्सव मोठा सण आहे. आणि गणपती बाप्पा म्हणजे हे सगळ्यांचे बाप्पा आहेत आणि विघ्नहर्ता आहेत. बोलायला गेलं तर विघ्नहर्ता आहेत आणि यांचा म्हणजे उत्साह हा मोठा थाटामाटाचा होतो. आणि सगळ्या तुम्ही कुठल्या कुठल्या मंडळामध्ये सहभागी झाला, कुठल्या कुठल्या लाडक्या गणेशाला तुम्ही निरोप दिला? आम्ही मुंबईचे गणेश गल्ली, लालबागचा राजा म्हणजे आता सगळ्यात राजा बोलतात नक्कीच. म्हणजे लालबागचा राजा, परत गणेश गल्ली, चिंतामणी, चिंचपोकीचा चिंतामणी असू द्या. आपण बघतोय की अनेक म्हणजे फक्त लालबागच नव्हे तर प्रत्येक गणेश मंडळ जे या ठिकाणाहून जे आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देत असतात त्या अनेक अगदी. गणेश भक्त आपल्याला पाहायला मिळतात की जे अनेक सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तींना किंवा गणेशाला जे आहेत ते निरोप देताना या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि विविधतेमध्ये एकता निर्माण करणारा हा नक्कीच. सण आहे. त्याच्यामुळे आणि एका पर्टिक्युलर आपण सार्वजनिक मंडळाला नाही तर सगळ्याच तोच जल्लोष आपण पाहतोय सध्या गिरगाव चौपाटीवर. पुन्हा एकदा तुमच्याकडे मी येणारच आहे, मात्र सध्याची दृश्य आपण पाहतोय. फुलांनी सजलेल्या अत्याधुनिक तराफ्यात लालबागचा राजा बसलेला आहे. थोड्याच वेळात लालबागचा राजा समुद्रातील लाटांवर स्वार होईल आणि त्यानंतर समुद्राच्या खोल समुद्रात लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल. थेट दृश्य सध्याचे आपण पाहतोय. लालबागचा राजा तराफ्यात बसलेला आहे आणि समोर या तराफ्यासमोर काही पाण्यात येत भाविकांकडून या ठिकाणी लालबागच्या राजाचे शेवट निरोप देतानाची दृश्य कॅमेऱ्यात चित्रित करण्याचा प्रयत्न होतो. यावेळी पोलिसांकडूनही जास्त खोल पाण्यात जाऊ नका असं आवाहन करण्यात येत आहे. एका सागराजवळ भक्तांचा हा दुसरा सागर, गिरगाव चौपाटीवरील हे विहंगम दृश्य. इतरही काही मंडळाचे गणपती या ठिकाणी पोहोचलेले आहे. मागे काही गणेश मूर्ती आपण पाहू शकतो. त्यासोबतच इतर काही मंडळाच्या काही गणेश मूर्ती या नावेत बसून विसर्जनासाठी पुढे पाठवण्यात आलेल्या आहे. सध्या लालबागचा राजा आणि या राजाला निरोप देण्यासाठी ही गर्दी जमलेली आहे. भक्तांचा हा महासागर गिरगाव चौपाटीवर उमडला आहे. लालबागच्या राजाला शेवटचा निरोप देण्यासाठी आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी हे भाविक या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. तर यंदा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी एक नवा आणि अत्याधुनिक स्वयंचलित तराफा वापरण्यात येतोय. मागील वर्षीच्या तराफ्याच्या तुलनेत हा तराफा दुप्पट मोठा असल्याचं सांगितलं जात आहे आणि हा तराफा पूर्णपणे स्वयंचलित आहे. याआधी विसर्जनासाठी कोळी बांधवांच्या बोटींच्या मदतीनं हा तराफा पुढे समुद्रात ओढला जायचा. मात्र आता या नव्या तराफ्यामुळे त्याची गरज लागणार नाहीये. या तराफ्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो पाण्यात 360 अंशामध्ये कुठेही वळण घेऊ शकतो, ज्यामुळे विसर्जनाची प्रक्रिया अधिक सोपी होते. तर या तराफ्यात सध्या मंडळाचे काही कार्यकर्ते, सुरक्षा रक्षक, पट्टीचे पोहणारे, कोळी बांधव हे उपस्थित आहेत आणि काही क्षणातच लालबागच्या राजाला, मुंबईची शान असलेल्या या लालबागच्या राजाला निरोप देण्यात येणार आहे. हा अत्याधुनिक तराफा फुलांनी सजवण्यात आलेला आहे. मुंबईचं केंद्रबिंदू, मुंबईची शान, लालबागचा राजा. 2025च्या गणेशोत्सवाची ही सांगता आणि लालबागच्या राजाच्या विसर्जनानंतर मुंबईच्या गणेशोत्सवाची सांगता होत असते. लालबागच्या राजासोबतच इतरही काही मंडळाच्या गणेश मूर्ती ह्या विसर्जनासाठी मागे असल्याचं दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. सध्या गर्दी जमलेली आहे ती लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी. हा तराफा हळूहळू